नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक 10 शेळ्यांपासून जर आपण सुरुवात केली तर त्या 10 शेळ्यांपासून सुरुवात केल्याच्या नंतर वार्षिक उत्पन्न आपण किती घेऊ शकतो. सुरुवातीला आपण थोडं भांडवल गुंतवू शकतो, पण नंतर मित्रांनो त्या थोड्या भांडवलाची आपल्याला खूप मोठी रक्कम मिळत असते. पण त्याला काही कालावधी जातो, काही कालावधी लागतो आणि त्या कालावधीपर्यंत जर आपण टिकून जर राहिलो तर मित्रांनो 100% शेळीपालन ह्या व्यवसायामध्ये यशस्वी आपण होतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे माझं शेळीपालन आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस मी 10 शेळ्यांपासून सुरुवात केली त्यावेळेस मला खूप संकट आले, खूप अडचणी आल्या. परंतु त्या संकटांना अडचणींना न मी घाबरता न जुमानता मित्रांनो शेळीपालन हे सुरूच ठेवलं. दुसरी गोष्ट, अनेक लोकांनी मित्रांनो नावे ठेवली की आता सर्व व्यवसाय करून दमले आणि आता शेळीपालन चालू केले, आता याच्यामध्ये काय दिवा लावणार आहे, असे खूप लोकांनी नावं ठेवले, हिणवलं. परंतु मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करत असताना किंवा सुरू केल्याच्या नंतर चार लोके आपल्या बाजूने बोलणार असतात, 4 लोके आपल्या विरुद्ध बाजूने बोलणारे असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडं फारसं लक्ष द्यायचं नाही. जे आपल्याला पटतं, जे आपल्याला खरं वाटतं, जे आपल्याला आवडतं तेच मित्रांनो आपण करायचं. आणि तीच पद्धत मी अवलंबली आणि मित्रांनो शेळीपालन सुरू केलं. सुरुवातीला मित्रांनो फक्त 1 लाख रुपयाचं भांडवल मी गुंतवलं आणि एक 10 शेळ्या मित्रांनो मी खरेदी केल्या. त्यावेळेस शेळ्यांचे रेट कमी होते. शेळ्यांचे कमी रेट असल्यामुळे मला मित्रांनो 10,000 रुपयाला एक शेळी मिळाली. आणि त्या 10,000 रुपयाच्या शेळीमागे 10 शेळ्या मला मिळाल्या 10,000. असं 1 लाख रुपये भांडवल मी गुंतवल्याच्या नंतर मित्रांनो त्या 10 शेळ्या ज्यावेळेस मी घेतल्या त्यावेळेस त्या सर्व शेळ्या वेळेला झालेल्या होत्या, काही वेलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या 10 शेळ्यांमध्ये मला जवळपास 12-13 पिल्ले मिळाले मित्रांनो. आणि 12-13 पिल्ले मिळाल्याच्या नंतर त्या शेळ्यांना मी ज्यावेळेस घेतल्या त्यावेळेस शेळ्या मित्रांनो खूप अशा म्हणजे हडकुळ्या होत्या, वीक होत्या. त्यांना जास्त हे नव्हतं, ताकद नव्हती. परंतु माझ्याकडे आल्याच्या नंतर मी त्यांना चांगला जीव लावल्याच्या नंतर मित्रांनो त्या 10 शेळ्यांचे पिल्लेच 13 पिल्ले मित्रांनो मी पहिल्याच वेळेस 3-3.5 महिन्यामध्ये 8,500 ती 13 पिल्ले शेळ्यांची विकली. म्हणजे जवळपास मला त्या 13 पिल्लांच्या माध्यमातून 8,500 म्हणजे जवळजवळ मला त्या शेळ्यांची जी रक्कम गेली होती, जे पैसे गेले होते मित्रांनो, ते पैसे माझे वसूल झाले. तुम्ही विचार करता 8,500 10 पिल्लांचे जवळपास 80,000 रुपये झाले. आणि ते 8 1 8 2 16 तर 24, ते 24,000 म्हणजे जवळपास 1 लाख रुपये, सव्वा लाख रुपये मला त्या 13 पिल्लांच्या माध्यमातून मिळाले मित्रांनो. म्हणजे माझे पैसे गेलेले फक्त मला वसूल 3.5 ते 4 महिन्यामध्ये 1 लाख रुपये माझे वसूल होऊन मला 1,000-2,000 रुपये 2-3,000 रुपयेवर नफा भेटला. तर मित्रांनो त्याचा माझा खोराक समजा. पण मित्रांनो त्याच 10 शेळ्यांच्या जीवावरती आज माझ्याकडे 25-30 शेळ्या आहेत. आणि त्या 25-30 शेळ्यांची मित्रांनो माझी वार्षिक उत्पन्न खूप मोठी होते. मी गणित त्याचं केलेलं नाही तरी पण तुम्हाला एक अंदाज सांगतो, खूप मोठी इन्कम मिळते मित्रांनो. मग मी त्या 10 शेळ्यांच्या नंतर जशा 20-25 शेळ्या कशाप्रमाणे वाढवल्या ते सांगतो तुम्हाला मित्रांनो. ज्यावेळेस एका शेळीला 2 पिल्ले होतात, 3 पिल्ले होतात, अशा शेळ्या माझ्याकडे काही आहेत का मित्रांनो, त्या शेळ्यांना 3-3 पिल्ले होतात. मग मी काय केलं, प्रत्येक लॉटच्या मध्ये 3, 4, 5, 6 अशा पाठी राखायला सुरुवात केली. आणि पाहता मित्रांनो प्रत्येक लॉटमध्ये 3, 4, 5, 6 अशा 10 पाठी राखल्याच्या नंतर जवळपास 25-30 शेळ्या माझ्या सहज 1-1.5 ते 2 वर्षामध्ये झाल्या. मग विचार करू शकता मित्रांनो, 25-30 शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये आरामशीर मिळतं. तर तुम्ही म्हणसाल एवढं उत्पन्न कसं मिळतं. तर मित्रांनो साधारणपणे 30 शेळ्या जरी असल्या तर 30 शेळ्यांचं 60 पिल्ले मिळतात मित्रांनो, वन टाईम शेळ्यांचे होऊ शकतात. आणि 60 पिल्ले जर शेळ्यांचे वन टाईम झाले तर 60च्या जागेवरती 50च धरा.
50 पिल्ले जरी झाले मित्रांनो, 5,000 जरी एक पिल्लू गेलं 3-3.5 महिन्यामध्ये, तर 10 पिल्लांचं 5,000 50,000 म्हणजे 5×5 25, म्हणजे 2-2.5 लाख रुपये वन टाईम मित्रांनो मला ह्या शेळ्यांच्या इन्कम मिळत आहे. म्हणजे 2.5 लाख रुपये एका वेताचे आणि 2 वेताचे जवळपास 5 लाख रुपये सहज मिळतात. पण मित्रांनो आता इथं जी मी पिल्लांची किंमत धरलेली आहे ती फक्त 5,000 धरलेली आहे. पण मित्रांनो प्रत्यक्षात तसं जर पाहिलं तर पिल्लाला जर चांगला जीव लावला, चांगल्या क्वालिटीचं जर पिल्लू तयार झालं तर साधारणपणे 3-3.5 महिन्यामध्ये 8,000 ते 9,000 10,000पर्यंत पिल्लू सहज जातं. पण आपण सरासरी 5,000 धरलं तरी मित्रांनो एवढं इन्कम मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, माझं फिरिस्त शेळीपालन असल्यामुळे शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा चारा करण्याचा वगैरे खर्च वगैरे आलेला नाही त्यावेळेस. आणि तो खर्च खूप मोठा वाचला. म्हणजे चाऱ्याला 1-2 एकर रान गुतावं लागलं असलं ते रान मित्रांनो कुठेही माझं गुतलं नाही. आणि फिरिस्ती शेळीपालन असल्यामुळे माझं वरच्यावरती शेळ्यांचं जे चाऱ्याचं नियोजन आहे ते नियोजन झालं मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो हे शेळीपालन मी करत आहे. त्याच्या माध्यमातून मग मी थोडा बोकडपालनाकडे मोर्चा वळवला. तर बोकडपालनामध्ये सुद्धा मित्रांनो मला चांगल्या प्रकारचं यश मिळालं. मी काय केलं मित्रांनो, एक निवडक चांगल्या क्वालिटीचे 5 ते 6 बोकड मित्रांनो खच्ची करून ठेवले. आणि जास्त नाही, 1-1.5 वर्ष मित्रांनो 15-16 महिने 2 दात 2 दात लावत ज्यावेळेस लावतील अशा म्हणजे 1.5 वर्षापर्यंत ते बोकड ठेवले. 1.5 वर्षात 2 बोकड दात लावत असतो. आणि 1.5 वर्षामध्ये मित्रांनो ते बोकडाचे मला 30-35 हजार रुपयांनी मला एका बोकडाची रक्कम मिळाली. म्हणजे जवळपास ते सुद्धा पैसे मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीनं हे शेळीपालन खूप सोपं आहे मित्रांनो. मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही सुरुवात मित्रांनो छोटी करा. छोटी सुरुवात करताना तुम्हाला लोक नावं ठेवतील, बोलतील, काही अनेक अडचणी येतील. पण मित्रांनो अडचणीला आणि कुठल्याही जर तुम्ही याला बळी न पडता जर तुम्ही हे शेळीपालन जर मित्रांनो चालू जर ठेवलं तर तुम्ही अगदी सहज सुरुवात जरी 4-10 शेळ्यांपासून केली तर मित्रांनो 4-2 वर्षामध्ये तुम्ही त्यांचा खूप मोठा विशाल असा डोंगर उभा करू शकता. हे माझं उदाहरण आहे. कारण मित्रांनो एक शेळी जरी गेली तरी 2 पिल्ले होतात. आणि 2 पिल्ले जर झाले तर मित्रांनो असे 5, 25, 50 पिल्ले झाले. आणि 50 पिल्ल्यामधले तुम्ही निवडक 10 शेळ्या जरी चांगल्या पाठी जरी ठेवल्या तरी मित्रांनो तुमचं अगदी 10,000च्या भांडवलामध्ये तुम्ही लाखोचं भांडवल ह्या शेळीपालनामधून उभं करू शकता. इतका हा शेळीपालन हा साधा सोपा मित्रांनो व्यवसाय आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या कमेंट असतात की आम्हाला शेळीपालन सुरू करायचं पण आमच्याकडं पैसे नाही. तर मित्रांनो बाबांनो, तुमच्याकडं पैसे नाही तर तुम्ही एकदम साधं सोपं शेळीपालन सुरू करा. एका शेळीपासून सुरुवात करा. एका शेळीपासून जरी सुरुवात केली तरी मित्रांनो 1-2 वर्षामध्ये तुमच्या 10 शेळ्या आरामशीर होतात एका शेळीपासून. म्हणजे शेळीपालनामध्ये एका शेळीला 2 पिल्ले होतात. आणि 2 पिल्ले जर झाले मित्रांनो, पाठी जरी झाल्या नाही, समजा तुम्हाला ठीक आहे बोकड तुम्ही शेळीला तुमच्या बोकडच झाले, पाठी नाही झाल्या, तर तुम्ही ते बोकड विकून त्याच्या जागेवर 2 पाठी खरेदी करू शकता किंवा त्याच्या जागेवर एक खाटी शेळी खरेदी करू शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही शेळीपालन सुरुवात जर केली तर मित्रांनो तुम्ही एका छोट्या सुरुवातीपासून खूप मोठी लाखो रुपयांची इन्कम या शेळीपालना व्यवसायामधून मिळवू शकता. आणि तेवढी ताकद मित्रांनो त्या शेळीपालनामध्ये आहे. आणि त्या शेळीपालनाचाच त्याच्यावरती मित्रांनो त्याच्यापासून खूप चांगल्या प्रकारची आपली प्रगतीसुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीचं मित्रांनो हे शेळीपालन आहे. आपण सुद्धा शेळीपालनाची जर सुरुवात करणाऱ्याला करायची असेल, करू इच्छित असाल तर मित्रांनो लहान पाठींपासून जर सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम सोर्स मिळायला जास्त वेळ लागेल. कारण तुमचं त्याच्यामध्ये वर्ष जाईल. परंतु तीच जर सुरुवात तुम्ही गाभण शेळीपासून जर केली तर मित्रांनो तुम्हाला एक 3-4 महिन्यामध्ये तुमचे गेलेले जे पैसे आहेत ते पैसे 100% वसूल होऊ शकतात. अशा पद्धतीचं मित्रांनो हे शेळीपालन आहे. मग तुम्ही ठरवा लहान शेळीपासून सुरुवात करायची की मोठ्या शेळीपासून सुरुवात करायची, हे तुम्ही ठरवा. पण अशा पद्धतीने जर शेळीपालन जर केलं तर मित्रांनो 100% तुमचं शेळीपालन हे यशस्वी होऊ शकतं. हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर मित्रांनो कोणताही व्यवसाय करत असताना सुरुवात ही छोटी असते, परंतु नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती होते.
आपण जर समजा शेतामध्ये एक बियाणं जर लावलं तर त्याच्यापासून अनेक बियाणे आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे मित्रांनो शेळीपालनामध्ये सुद्धा तसंच गोष्ट आहे. एक बियाणं जर आपण लावलं तर त्याच्यापासून आपल्याला भरपूर असं उत्पादन मिळू शकतं. तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपल्या इतर शेळीपालक किंवा नवीन तरुण बांधव असतील त्यांनासुद्धा हा प्रेरणादायी व्हिडिओ आहे. तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला